शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत. भाऊ, नुकतीच महायुतीची बैठक झाली, त्यामध्ये काही लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली का? आणि तुम्ही किती जागा लढणार आहात लोकसभेच्या? जागा वाटण्यासंदर्भात तर काय अजून असा अंतिम निर्णय झालेला नाहीये, परंतु मागचा एक शिवसेना पक्ष म्हणून जे आम्ही 23-25चा जो फॉर्म्युला होता त्याप्रमाणे 23 जागा आम्ही लढणार. अच्छा, म्हणजे तुम्ही 23 जागावरती दावा करताय समजा. दावाने आम्ही लढलेच ना मागे युतीमध्ये. आताही शिवसेना भाजपची युतीच आहे. तेव्हा 23 जिंकून आम्ही 23 लढून 18 जिंकलेल्या 2 जागा आमच्या काठावर गेल्या होत्या. तोच फॉर्म्युला कायम राहील असं आमची अपेक्षा राहील. आता एक घटक पक्ष काही नाराज असल्याची चर्चा आहे. नाराजी तर आता एवढ्या मोठ्या सरकारमध्ये पक्षामध्ये नाराज्या छोट्या मोठ्या असतात, पण त्या नाराज्या दूर करायला फार काही वेळ लागत नाही. कारण त्या नाराज्या जागा वाटपांचा विषय असतो, काही जागा जास्त मागणीचा विषय असतो. त्या पक्षाची ती प्रांतीय शक्ती पाहून तसा निर्णय वरिष्ठ घेतात. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा आपल्याकडं शिवसेनेकडे आहे. मात्र आता भाजपा सुद्धा या ठिकाणी चाचपणी करते त्यांच्या उमेदवारासाठी. नाही, बुलढाण्याची जागा ही शिवसेनेची आहे, गेल्या 30 वर्षापासूनची आहे. विद्यमान खासदारी सध्या शिवसेनेचीच आहे. त्याच्यामुळे ही जागा कोणाला देण्याचा काही विशेष संबंधच येत नाही. राहिला सर्वेक्षणाचा विषय, तर सर्वेक्षण संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये होतच असतं. सर्वेक्षणाच्या माध्यमातून काय उणीवा राहिल्या असतील किंवा कुठे काही कोणी कमजोर असेल तर ते बॅड पॅच भरण्याचं काम पक्ष करतात. त्यामुळे जर सर्वे चालू असेल तर त्याला काय तो स्वागतार्हच आहे. पण आता काही काळापूर्वी जो सर्वे केला होता त्यामध्ये खासदार प्रताप जाधव यांना 4 नंबरला दाखवण्यात आलं होतं आणि त्यानंतर तुम्ही म्हटलं होतं की मी सुद्धा लढू शकतो त्यावर. बरोबर आहे की ज्या वेळेला अशी काही परिस्थिती येईल की एखाद्या उमेदवाराबद्दलचं वातावरण तसं आहे, तो तेव्हाचा निर्णय मग मी जे बोललो होतो तो त्या संदर्भात बोललो होतो. आता लोकसभेची तयारी जवळपास सर्वच पक्ष करतायत. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा घोषणा केली की मी लोकसभा लढणार. काही आव्हान राहील का? हे बघा, मी काही असं कोणाबद्दल काही बोलत नाही, पण आमच्या समोर काही आव्हान नाहीये. आणि ज्या लोकांनी कधी कोणी ग्रामपंचायत लढली नाही, कोणी ग्रामपंचायत ताब्यात घेतली नाही, अशाने डायरेक्ट लोकसभा लढणारे आता बरेच उमेदवार जन्मास आलेले आहेत. त्याची कुवत किती आहे? भाजप शिवसेना हा एक फार मोठा समुद्र आहे. मोदीजींचं देशात काम आहे. प्रतापरावांचं देखील शेतकऱ्यांच्या संदर्भात चांगलं काम आहे. त्याच्यामुळे त्यांच्या तोडीस तोड या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मला कोणी वाटत नाही. आता कोणी उठतं मी मंत्रालय ताब्यात घेईल, कोणी उठतं मी संसद ताब्यात घेईल. अरे पहिले ग्रामपंचायत ताब्यात घ्या, ग्रामपंचायतमध्ये निवडून या, मग संसद ताब्यात घ्यायची गोष्ट करायला पाहिजे. भाजपानं ज्या पद्धतीने तयारी सुरू केली त्या पद्धतीने आपली तयारी दिसत नाही तशी. कारण की आता केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव जवळपास 5 वेळा आपल्या जिल्ह्यात येऊन गेलेत, त्यांनी बैठका घेतल्यात, आजही भागवत कराड आलेत. तसं आपलं कोणी दिसत नाही येताना. एवढा मोठा आमदार त्यांच्यासोबत तुम्हाला कसा दिसला नाही? प्रत्येक ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख असतात, पदाधिकारी असतात, आणि आता सगळे नेते एकत्र फिरले तर एवढा मोठा जिल्हा कव्हर कसा करणार आहे? त्याच्यामुळे आम्हाला दौरे करताना वेगवेगळ्या सगळ्यांना जाऊ तेव्हाच आम्ही जास्त लोकांकडे पोहोचू ना. सगळे नेते जर एकाच कार्यक्रमात बसले तर 5-5 तास त्यांचं फक्त बसूनच वेळ वाया जाणार आहे. त्याच्यामुळे खासदार वेगळीकडे असतील, भूपेंद्रजी वेगळीकडे फिरतात आहे, भारतीय जनता पक्षाचे आमदार वेगळे फिरतात आहे, शिवसेनेचे फिरतात आहे, आणि सर्वांचं इंटेन्शन एकच आहे की परत 400+ जागा ह्या लोकसभेमध्ये आम्हाला आणायच्या आहे. त्याकरता भारतीय जनता पक्ष, शिवसेना किंवा आमचे सगळे सहकारी मित्र पक्ष हे ताकदीनं कामाला लागलेले आहेत, ते तुम्हाला दिसतंय. जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्याची तयारी केली आहे. आता तो प्रत्येकाच्या आंदोलनाचा भाग आहे, पण मला स्पष्ट सांगायचं की एकनाथ शिंदे साहेबांनी जो जातीचे दाखले काढण्याचे आदेश जे दिलेत, मला वाटते 60-70 लाख लोकांना आज दाखले निघतात. ही खूप मोठी उपलब्धी आहे. आणि जे दाखले निघाले त्यांना मराठा आरक्षणाची आता गरज राहिलेली नाहीये. आणि सरळ सरळ कायदा असं सांगते की राज्यातल्या मागास आयोगाचा अहवाल जोपर्यंत हा समोर येत नाही तोपर्यंत ते राज्य मागास आहे हे सांगता येत नाही. आणि मागास आयोगाचा अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर मग या राज्यामध्ये मागासवर्गीय समाज आहे आणि त्याला रिझर्वेशन देणं गरजेचं आहे, या मतापर्यंत कायदा येऊन टिपतो आणि त्याप्रमाणे ते मिळेल. आता याच्यामध्ये घाई करण्याची आवश्यकता नाहीये. मराठा समाजाच्या सगळ्याच लोकांचाही एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे आणि आमचाही आहे. आणि मग एकनाथ शिंदे जोपर्यंत त्या ठिकाणी आहे, रिझर्वेशन उर्वरित लोकांना 100% मिळेल.
अजित पवारांनी काल असं म्हटलं की मुंबईत येण्याची भाषा करू नये, कायदा हातात घेऊ नये, अशा पद्धतीनं जरांगेनं इशारा दिला त्यांनी. कोणी कोणाला इशारा दिला हे काही मला माहीत नाही, पण कायदा कोणी जर घेतला मागच्या काळात हातात तर त्याचे परिणाम बघितले आपण की काय झाले. तो काही कायदा कोणी घेऊ नये, पण लोकशाही मार्गाने कोणी कोणाला अडवू शकत नाही. त्याचा ज्याला कोणाला काही आंदोलन करायचं असेल तो त्याचा घटनात्मक अधिकार आहे, त्याला कोणी रोखू शकत नाही. तर हे होते आमदार संजय गायकवाड. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.